मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघासाठी उद्या निवडणूक पार पडत आहे। पण दक्षिण मध्य मुंबईतल्या नागरिकांनी उद्या होणाऱ्या मतदानावर खरं तर बहिष्कार टाकलेला आहे। माटुंगा परिसरात मी सध्या आहे। जसोदा सोसायटी इथल्या नागरिकांनी, इथल्या रहिवाशांनी उद्या होणाऱ्या संपूर्ण मतदानावर बहिष्कार टाकत जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही मत देणार नाही असा पवित्रा या सगळ्या नागरिकांनी घेतलेला आहे। नेमकं या मागचं कारण काय आहे, काय यांची मागणी आहे आणि मतदानावर, लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार त्यांनी नेमकं का टाकला हे सगळं जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत या सगळ्या सोसायटीमधले रहिवासी आहेत। मला सांगा, उद्या मतदान होतंय, तुम्ही मतदान करत नाहीत, काय मुख्य मागणी, काय कारण आहे याचं? शेवटचे 10 वर्ष झाले आमचं घर आम्हाला भेटत नाही आहे, काम थांबलं आहे। आणि दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी मुख्यमंत्री साहेबांनी 91A एक लॉ पास केला आहे। त्याच्यात आमचा बिल्डिंग सर्वात प्रथम बिल्डिंग आहे। ते आम्हाला बोलले आहेत की करून देणार, पण कधी करून देणार? आज किती माणसं वर गेले, किती घर गेले वरती। अजून आमचा जे प्रोजेक्ट आहे तो रखडलेला प्रोजेक्ट आहे। मुख्यमंत्री साहेबांना रिक्वेस्ट आहे, लवकरात लवकर आमच्या फास्ट ट्रॅकवर प्रोजेक्ट आणा आणि लवकरात लवकर आमचा बिल्डिंग कंप्लीट करा आणि आम्हाला घर द्या, नाहीतर आम्ही मतदान नाही करणार। मग सर, नेमकी काय अडचण आहे या इथे या उद्या? खरं तर लोकशाहीचा मोठा उत्सव आहे, मुंबईत मतदान पार पडते, पण तुम्ही म्हणताय की आम्ही मतदान करणार नाही, केवळ एका घरासाठी एवढी वर्ष झालं तुम्ही गेला, काय नेमक्या मागणी आहे, काय सगळं प्रकरण आहे? आज ऑलमोस्ट 10 साल हो गया, हम लोग 10 साल से रास्ते पे रखड़ रहे। आज 8 साल से हमको भाड़ा नहीं मिला है। आज महंगाई आप देख रहे हो दिन ब दिन कितना बढ़ते जा रहा है। आज मेरी बच्ची नर्सरी में थी जब भी मैंने घर खाली किया था, आज वो 9th स्टैंडर्ड में है। सो आप टाइम ड्यूरेशन देखो। आज गवर्नमेंट ने हम लोग को BMC से नोटिस आया प्रॉपर्टी टैक्स का। जब भी हम लोग का बिल्डिंग था तभी 4000 रुपये सालाना था। बिल्डर ने जब भी बिल्डिंग लिया तभी महीने का 3.5 लाख रुपया हो गया। तो कोई परसेंटेज का कुछ रहता है? आज किसी इंसान की इनकम इतनी बढ़ती नहीं है। जो तरीके से गवर्नमेंट पैसे मांग रही है, आप कानून पास करते हो, खुद के लिए जो रहता है वो 24 घंटे में इम्प्लीमेंट हो जाता है, पर आम आदमी जो टैक्स पेयर है उसके लिए कोई सुनवाई नहीं है। तो अभी हम लोग वैसे ही सोच रहे कि हम लोग का काम नहीं होगा तो हम लोग मत नहीं देंगे। हालांकि वो गलत है कि मत नहीं देना, पर अभी हम लोग वो सिचुएशन में आ गए कि जहाँ पे हमको अभी ये स्टेप लेना पड़ेगा कि भाई घर नहीं दोगे तो हम मत नहीं देंगे। काय नेमकं काम कुठल्या यंत्रणेकडून रखडले, काय व्हायला पाहिजे, तुमची मागणी काय? आज हम लोग का प्रोजेक्ट का अप्रूवल 91A में म्हाडा ने 2023 में दिया हुआ है, अगस्त महीने में। आज ऑलमोस्ट 1 साल होने को आया। आज हम लोग का हाउसिंग डिपार्टमेंट से अप्रूवल आया, जो महाराष्ट्र गवर्नमेंट के वेबसाइट के ऊपर अप्रूवल लगा हुआ है हम लोग का, पर आज फाइल एक डिपार्टमेंट से दूसरा डिपार्टमेंट में जा रहा है। अभी पूछो तो बोले इलेक्शन के ड्यूटी में, तो कभी हम लोग का घर का काम कभी आप लोगे? एक लैंड एक्विजिशन ऑफिसर है, पिछले 6 महीने से वो लोग अपॉइंट नहीं कर रहे, तो कब तक अपॉइंटमेंट होगा? कभी हम लोग का घर का काम वो लोग हाथ में लेके एक्चुअल वर्क चालू करेंगे? हमको वो जानना है। मॅडम, काय मागणी आहे नेमकी तुमची? किती दिवसापासून, आता तुम्ही म्हणता घर नाही तर मत नाही, किती दिवसापासून ही मागणी आहे? हम लोग भी वही बोल रहे हैं, 10 साल से हम लोग घर के बाहर है। मेरी बच्ची नर्सरी से लेके आज 9th स्टैंडर्ड तक घर से बाहर है। तो हम गवर्नमेंट को वही रिक्वेस्ट करें कि हमारा घर हमें जल्द से जल्द दो ताकि हम हमारे घर में रहे। खरं तर राज्य सरकारकडे घराची मागणी करतायत। काका, काय मागणी आहे? कधीपासून हे सगळं रखडलेलं आहे? हे अंदाजाने 10 वर्ष व्हायला आला। आम्हाला पहिला 2 वर्ष भाडा दिला, नंतर भाडा देत नाही आणि 3-4 वर्षापासून काय कामच नाही करते, पळून जाते। जेव्हा भेटायला जाते भेटत नाही आम्हाला। आणि मतदान नाही का करणार? मतदान नाही करणार? बघा आता आम्हाला जो घर भेटेल त्याच्यावर आम्हाला आहे सगळं, बस बाकी काय मागणी कराल मुख्यमंत्र्यांकडे किंवा इतर? हमारा बिल्डिंग 10 साल से बंद पड़ा है, प्रॉपर्टी टैक्स बिल्डर ने नहीं भरा है, तो सील उसके घर पे लगना चाहिए, सील हमारी सोसाइटी पे लगा दिया। हम तो आधी कुठल्या मंत्र्यांकडे, नेत्यांकडे, आमदारांकडे गेला होता ही मागणी घेऊन? हमारी सोसाइटी की फाइल मुख्यमंत्री के पास 2 साल से घूम रही, यहाँ से वहाँ, यहाँ से वहाँ, लेकिन कुछ एक्शन नहीं हो रहा है। खाली वायदे पे वायदे मिले जा रहे हैं। सब रास्ते पे आ गए, सब रास्ते पे आ चुके हैं। कितने लोग तो चले गए, कितने लोग दुखी है पता नहीं। हम देख पाएंगे कि नहीं देख पाएंगे वो भी नहीं पता। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी जी आहे ती प्रलंबित आहे। मुख्यमंत्र्यांकडे आमची सगळी फाईल आहे। आमचं घर गेल्या 10 वर्षापासून आमच्यासोबत, आम्ही त्या घरात राहत नाही, टॅक्स मात्र वेळेवर पे करतो। ही सगळी मागणी या जसोदा सोसायटीतील रहिवाशांची आहे। माटुंगा परिसरात ही सोसायटी आहे। 9 वर्षापासून हे खरं तर विलंब झालेला आहे। 9 वर्षापासून प्रतीक्षेत आहेत आणि आता ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उद्याचं मतदान काही करणार नाही असा पवित्रा या सगळ्या रहिवाशांनी घेतलेला पाहायला मिळतोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.